माझा प्रभाग क्रमांक 28 हा पोयसर नदी इथून जाते। पटांचाल ते पूर्ण पोयसरच्या वेळेला बाउंड्रीला इथं जोडलं जातं आणि दरवर्षी इथे ना मोठ्या प्रमाणात पाणी भरतं आणि अनेक वेळा आम्ही नगरसेवक असून बी अनेक वेळा तक्रारी करतो, परंतु यावेळी स्वतः आता आज इथे जेसीबी उतरून स्वच्छताचं अभियानाची सुरुवात केली आहे। भारतीय जनता पार्टीचे वार्डाध्यक्ष प्रजापती साहेब आहेत, सगळे पदाधिकारी आहेत, पण चांगल्या प्रकारे यावेळेस लोकांच्या घरात पाणी जाऊ नये आणि स्वच्छता अभियान चांगल्या प्रकारे माननीय आपले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि आपण जे काही काम देतो मुख्यमंत्री साहेब त्या पद्धतीने आम्ही लोकांना कुठलाही त्रास होऊ नये या दृष्टिकोनाने पूर्ण छोटे छोटे नाले, मोठे नाले आणि हा पोयसर नदीचा नाला एकदम चांगल्या प्रकारे कोणाला त्रास होऊ नये हेतूने आज स्वच्छता अभियानाची सुरुवात केली आहे। आता नाल्याचे जे रुंदीकरण इथे हा पोयसर नदी नाला जातो आणि इथे काही लोकांची आपली घरं होती, पण नाला रुंद होता। रुंद असल्यामुळे रुंद मोठा करण्यासाठी जे काही पात्र लोक होते 57 लोकांना माननीय भातळकर साहेबांनी माझ्या माध्यमातून पीएपी ते बांडोंगरी गृहनिर्माण एकता संस्थेमध्ये देण्यात आले आणि काल देखील 17 लोकांना आम्ही चावी वाटप केलेली आहे आणि जे अपात्र लोक आहे त्यांनाही आपले हेरिंग घेण्यासाठी कागद पुरावा सांगितले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आता हा पोयसर नदीचा वालचं काम होणार आहे सुरुवात आणि 2 असे ब्रिज आहेत आमच्याकडे जे मोडकळीस आलेले आहे, मराठी शाळा पाली स्कूल जवळ आणि शंकर मंदिराजवळ आणि हा जो महिंद्रा रेल्वे गेट जवळचा ब्रिज आहे हा अरुंद असल्यामुळे दामोनगरचं येणारं पाणी आणि महिंद्रा येथून पास होताना ते पाणी छोटा नाला 2 फुटाची रुंद असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात या विभागात भरलं जातं आणि 5-5, 6-6 फूट पाणी लोकांच्या घरात जायला अतोनात त्रास होतो, परंतु याच माध्यमातून आमचा प्रयत्न आहे का यावेळेस कोणाच्या घरात पाणी भरू नये।